ट्रॉफीकडे असावं. मग ते इंस्टाग्रामवर फोटो सेशन करणार, मग तुमच्या व्हॉट्सअपला टाकणार, अशा पदम बघायला मिळते. आणि मग तुमचं रील बनवणार आणि रील मग ती तुमच्या संपूर्ण यूट्यूबवर बघायला मिळणार. असंख्य लाखो. आणि बघा ह्याची तुम्ही बघितलं सबस्क्रायबर किती आहे, तर 4 दिवसामध्ये 1,15,000 1,25,000 कालच्या दिवसाकडे आज तर लाखो झाले. म्हणजे व्ह्यूवर्स एवढे झाले की स्पर्धा किती देशावर 195 कंट्री बघू शकतात. चायनावर का बघू शकतात, त्यांचे वेगळे ॲप्स आहेत, मग त्यांना बघता येत नाही. पण 195 देशामध्ये स्पर्धा बघितली. आणि आनंद हे वाटते की ज्या माझ्या छत्रपती रायाने महाराष्ट्र घडवला, हिंदू रहिवासाने जो भगवा नटवला. आणि निश्चितच तुम्ही बघितलं की दिघे साहेबांच्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण पूर्वीचा ठाणे जिल्हा होता. आणि बघता बघता नेहमीच सुरुवातीला आपण बघायचो की पूर्वी तुमची पवनसुत नवले आयोजित आपण शिवसेनाच्या त्या मॅचेस बघायचो, काय स्पर्धा असायच्या, एमआरएसचा चेंडू. ते एक आठवणी आज देखील पाहायला असं कदाचित तेव्हा तो शालेय जीवनात असेल, आम्ही थोडेसे मोठे कॉलेजमध्ये जायचो, पण ते पब्लिक बक्षीस 7,777 पण प्रेक्षक जे असायचे अविस्मरणीय अनेक आठवणी आज या आयरनच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळतील. अगदी अगदी बरोबर. आर्यनचं मैदान म्हणजे क्रिकेट खेळाडूंसाठी पर्वणी आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे. आणि आजची खास पर्वणी जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन प्लेअर हे प्रत्येक संघांमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. अगदी काही क्षणामध्ये आपण हे क्रिकेट अनुभवणार आहोत. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी चांगले प्रतिस्पर्धी आहेत. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं अचोर दांडी आणि पवनसुत नवली म्हटलं की एक द्वंद्व युद्ध हे आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतं. आणि तेच द्वंद्व युद्ध या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या वेळेला आपण पाहिलं टॉस झाला त्यावेळेला तुषार मोरे यांनी देखील म्हटलं की जेव्हा अशी मॅच असते सुपर 8 मधली पहिली आणि त्यावेळेला टॉस हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो, एक ऊर्जा देणारा असतो. आणि तोच टॉस आपण पाहिला. पवनसुत नवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय यंग अचिव्हर्स दांडी या संघाला. तुषार मोरेचं तुम्ही म्हटलं की एक मोठा क्रिकेटर आहे. वय वर्ष 12 असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यानंतर कधी पाठीमागून वळला नाही. एमआरएसच्या चेंडूपासून कुमारव नवीन हलका चेंडूपासून V100ची बॅटपासून SLBची नवीन प्रेसी बॅटपासून जसा काळ बदलत गेला तसा काळाने बदलणारा क्रिकेटपटू घडलाय. असं नाही की तो आजच खेळतो. आणि त्यामुळे लेदरची देखील मोठी पर्वणी खेळलाय. मोठमोठ्या रणजी खेळाडू विरुद्ध त्यांनी शतक ठोकण्याचं काम केलं. आपण PDPच्या माध्यमातून त्याला पाहिलं असणार, जो त्यांचा टान्स खेळण्याची पद्धत, क्षेत्ररक्षणाचं काम. आणि त्या मोरे भावंडाचं मनापासून कौतुक करेल. त्या मोरे घराण्याने तुमच्या पवनसुत नवलाबाबूचे नातं जोडलंय, ते पुढे नेताना एक वेगळा दर्जा आणि वेगळा क्लास त्यांनी दाखवलाय. अगदी अगदी. मोरे कुटुंबीय जर आपण पाहिलं तर त्यांच्या रक्तामध्येच क्रिकेट आहे. त्यांचे वडील रवी मोरे हे देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. त्यानंतर त्यांचे बंधू धीरज मोरे हे देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. सुनील मोरे यांना देखील आपण पाहिलं आहे. त्यानंतर करण मोरेला आपण पाहत आहे. चंदनला देखील आपण पाहिलं आहे. चंदन मोरे हा देखील चांगला क्रिकेटपटू आहे. आणि तुषार मोरे यांना देखील आपण पाहतोय. अतिशय चांगलं क्रिकेट या मोरे कुटुंबियांना आत्तापर्यंत खेळलंय. परंतु आज आपण पाहिलं तर या सर्वांनी आपण पाहिलं, स्पेशली तुषार आणि करण मोरे यांनी आत्तापर्यंत खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. आज मात्र कसोटी आहे, कारण की समोर यंगचवर दांडीसारखा बलाढ्य संघ आहे आणि आता मात्र प्राणपणास लावून तुम्हाला खेळायचं आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता आपण पाहताय सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत अंबिरे. वरोर गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात या खेळाडूने पवनसुत नवली या संघाकडनं केली होती आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा ॲज अन ऑल इंडिया आयकॉन म्हणून नवली संघामध्ये खेळताना दिसतोय. विनितेशील लाईटमॅन कुठे असतील आमच्या मुख्य व्यासपीठ घ्यायचं. लाईटमॅन वायरमॅन कुठे असेल लगेच आमच्या मुख्य व्यासपीठ काढायचं प्लीज. गो टू कॉम्बॉक्स. सामन्याला आता होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलेला आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या रिझनला फिल्डर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेस करताना दिसत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती आक्रमक रवैया या ठिकाणी आपण पाहिलाय गौतम आकरेचा. अतिशय चांगला खेळाडू हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गौतम आकरे सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये देखील चांगलं प्रदर्शन त्याने केलंय. रतनबुवा ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलंय. 39 वयाचा हा आपण खेळाडू पाहतोय गौतम आकरे. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने खेळलंय. आज पाहूया कशा प्रकारे खेळेल. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे. इथे मात्र वेगवान मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी वेगावरती स्वार होताना हा चेंडू पाहायला मिळालाय. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. वाडी यॉर्कर जरूर तिथे पाहायला मिळाला आणि फक्त अचंबित झाले गौतम आकरे. टॉसची संख्या तिथे पाहायला मिळाले. चेंडू आतापर्यंत आपण पाहताय झालेले आहेत 2 धाव संख्या देखील झालेली आहे. धाव फलकावरती 2. षटकातील तिसरा बॉल हाताळण्याकरता जे प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये येतील त्यांना विनंती आहे की गाड्यांची लाईट्स ज्या आहेत त्या आपण ऑफ करायच्या आहेत.
षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, मोठा स्विंग पाहायला मिळाला, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना दिसतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडू झाले, खूपच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहताय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये वाईटचे संकेत आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलेत एक्स्ट्राच्या माध्यमातून जोडली जाते, धावफलकावरती 3. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रज्योत तयार. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर, प्रीतम बारी तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं प्रज्योत अंबिरे आणि प्रीतम बारी ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसले. प्रज्योतला आपण पाहिलं यंदाचा सीझन 2 ISPLचं श्रीनगर के वीर या संघाकडनं खेळताना दिसला. अगदी चांगला परफॉर्मन्स, एक मॅन ऑफ द मॅच देखील प्रज्योतच्या नावे त्या स्पर्धेमध्ये राहिली आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल खुला टप्प्यात टाकलाय, झेलची संधी यावेळेला मात्र निर्माण झाली होती. फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप देखील तितक्या चांगल्या प्रकारचं तिथे पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं काही यावेळेला मात्र करता आलं नाही. आणि यावेळेला आपण पाहता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून काय घडलंय, चेंडू बराच हवेमध्ये होता, फिल्डर मात्र उशिराने आले, फेकी देखील केली स्टंपवरती. राकेश प्रभूंना असं वाटलं होतं की जणू काही आता डायरेक्ट हिट लागेल आणि संकट ओढावेल दांडी संघावरती, परंतु तसं काही झालं नाहीये. अगदी सुरक्षितरित्या आपण पाहताय राकेश प्रभूला. 4 चेंडू झालेत, अगदी योग्य प्रकारे हे 4 चेंडू हाताळलेले आहेत प्रज्योत अंबिरेने. या ठिकाणी आपण पाहतात युसुफ सय्यद हे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने घेऊन पुन्हा एकदा राकेश साठी प्रज्योत अंबिरे. अगदी चांगला बॉल खोलून काढलेला आहे, या चेंडूला प्रीतम तिथे आहेत, मिड ऑफच्या रिजनला धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. दोन्ही संघ या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जीवाची बाजी लावताना दिसणार आहेत. आणि इथे आपण पाहिलं सध्या आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये शांत आणि संयमानं खेळताना दिसतात आणि हा खेळ अपेक्षित आहे. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मुभा असते पूर्णतः फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची, परंतु कुठल्याही प्रकारची रिस्क या ठिकाणी दोन्ही फलंदाज उचलताना दिसत नाहीयेत. संयमाने खेळताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. सध्या आपण पाहतो राकेश आहे स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे, प्रीतम तिथे आहे, त्यांना मात्र आपण पाहतोय बीट करून चेंडू गेलाय अगदी सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. निश्चितच जर म्हटलं मंथन तर सुरुवातीच्या आतापर्यंत चेंडूपर्यंत धावा थांबल्या होत्या, कुठेतरी मोठा फटका येण्याचं गरजेचं होतं, कारण धावा पाहिजे होत्या. आणि निश्चितच समोर चेंडू पडला रूममध्ये मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा होतो. आणि असे फटके मारण्यासाठी राकेश पटाईत आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि सुरुवातीला बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की आपल्या भागातला पहिला खेळाडू होता जो तुम्हाला मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड झाली होती. ही गोष्ट आहे 8 ते 10 वर्षापूर्वीची. मुंबई क्रिकेट संघामध्ये मुश्ताक अली ट्रॉफीसाठी, कारण ह्याचीच बॅटिंग व्हायची. जेव्हा आपण जर गेलात ना तुम्ही ह्या नवी मुंबईच्या स्टेडियमवर DY पाटीलमध्ये, तर राकेश नावाचं एक ब्रँड आहे. राकेश प्रभूचं नाव सांगितलं, स्वतःचा गार्डनर पासून तर लहान पिऊनपर्यंत तुम्हाला त्या खेळाडूपर्यंत नेऊन पोहोचवायला असा दर्जा ते निर्माण केला होता. पण कुठेतरी ऍक्सिडेंट झालं बाईकचं आणि थोडेसे पाठीमागे गेले. अगदी MPL मध्ये देखील राकेशला खेळताना पाहिलं होतं. इथे आपण पाहूया कशा प्रकारे राकेश खेळेल. एक षटकार जरूर राकेशच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या खेळानंतर झालेली आहे 10. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं 5 मिनिटं पवनसुत नवली या संघानं वापरलेली आहेत. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणं गरजेचं आहे. आणि त्या वेळेमध्ये जर तुम्ही 5 षटकं हाताळली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती ध्रुप. पाहूया षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय ध्रुव. इथे मात्र पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला, फिल्डर तिथे आहे डीप मध्ये करण मोरे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करणच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली फेकी, ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. हा जर तुम्ही खेळाडू बघायला परफेक्ट ॲथलीट आहे. आपण म्हटलं क्रिकेट म्हटलं ॲथलीट का असायला हवे, तुमचं प्रत्येक विकनेस अतिशय सुंदर चपलटा आणि ते तुम्हाला बघायला मिळेल. करणकडे नेहमीच पाहायला मिळालंय. ओव्हरऑल आतापर्यंत जेव्हापासून क्रिकेट खेळतोय तेव्हापासून प्रत्येक अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि पिकअप अँड थ्रो बघा कशापर्यंत केलाय. अगदी करणला देखील आपण ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं, माझी मुंबई या टीम कडनं खेळताना पाहिलं, MPL मध्ये देखील पाहिलं. 22 षटकातील पुढचा बॉल घेऊन ध्रुव तयार.
अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र स्टिअर केले या चेंडूला ऑफ साइडला आपण पाहताय. प्रज्योत तंबिरे तिथे आहे, चेंडूला फील्ड करतायत आणि 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 13 रन झालेले आहेत. 1.2 षटकांचा खेळ झालाय. ध्रुपने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अगदी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली ध्रुपच्या माध्यमातून. आज देखील पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी ध्रुपकडनं होईल. पहिले 2 बॉल आपण पाहिले अगदी चांगल्या प्रकारे योग्य टप्प्यावरती वैविध्यपूर्ण पद्धतीने ध्रुपने हाताळले आहेत. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज ओव्हर द विकेटने ध्रुप. ते मात्र स्विचिटचा फटका खेळलेला आहे. अगदी नेत्रदीपक फटका पाहायला मिळालाय. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावांकरिता. राकेशला बघितलं, राकेशला जास्तीत जास्त आपण स्विच हिट करण्याकडे पाहिलेलं नाहीये. अगदी अगदी बघा काळ बदलतो, वेळ बदलते आणि त्याप्रमाणे खेळाचा दर्जा देखील बदलतो आणि हा उंचावलेला दर्जा टेनिस बॉल क्रिकेटचा आपण पाहतोय. गल्ली गल्लीतनं रस्त्यावरून खेड्यापाड्यांमधनं हे क्रिकेट आज आपण पाहतोय व्यावसायिकतेकडे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गल्ली टू स्टेडियम असा हा प्रवास या क्रिकेटचा राहिलाय. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा ध्रुप तयार. इथे मात्र गोलंदाजावरती आक्रमण चढवलं होतं या अगोदरच्या चेंडूवरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय राकेशसाठी. ध्रुप राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. तुषार मोरे चेस करताय चेंडूला, परंतु यावेळेला चेस होऊ शकणार नाहीये. चेंडू जातोय मैदानी लगत, सीमा पार, येतोय चौकार. 4. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला राकेशच्या बॅटमधनं. आता मात्र विचार करण्यास भाग पडले ध्रुपला, कारण की आपण पाहिलं तिसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर लागलेच पुढच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळालाय. एक्सपेन्सिव्ह ठरलाय ध्रुप आतापर्यंत. या षटकामध्ये 13 रन त्यानं मोजलेत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता. यावेळेला वाईड यॉर्करचा वापर या ठिकाणी ध्रुपने केलेला आहे. बघाची लहान मुलं तिथे बसलेली आहेत, प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो आपला पडदा आहे भगवा पडदा त्याच्यावर कोणीही बसायचं नाहीये, त्याच्या मागे बसा. क्रिकेटला सर्वांनी एन्जॉय करायचंय, परंतु बाउंड्री लाईनच्या जवळ कोणी आतमध्ये जायचं नाही, कारण की क्षेत्ररक्षक वेगाने धावत असतात, ते तुमच्या अंगावरती देखील येऊ शकतील. या षटकातील पुढचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कमबॅक केलाय ध्रुपने या षटकात असं म्हणावं लागेल. इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती बिनबाद 23. विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. जरा लक्ष द्या. प्लीज हमारे जो मंडप डेकोरेटर है, उनके जो इलेक्ट्रिशियन है, यहाँ से ऑफ साइड के जितने भी है कमेंट्री बॉक्स है, हमारा स्टेज है, वहाँ से जितने भी फ्लड लाइटें बंद है कृपया करके वो चालू कीजिए. टेक्निकल प्रॉब्लम है और ऐसे अंधेरा और उजाला में काफ़ी डिफिकल्टी होती है, तो आप कृपा करके वो लाइट चालू कीजिए. हमारे मंडप डेकोरेट करिए, टेक्निकल इलेक्ट्रिशियन है, उनसे अनुरोध है कि कृपया करके आप लाइट चालू कीजिए. दोन षटक झालेले आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 23. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी. धाकटी डहाणूचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन स्पर्धा मात्र खेळणारा हा खेळाडू आपण पाहताय. सुरुवात या खेळाडूची आपण पाहिलं निलेश फटर
पाहूया षटकातील पहिला बॉल प्रीतम घेऊन तयार होतोय. अगदी चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला प्रीतमच्या माध्यमातून. बॉटम हँडचा वापर या ठिकाणी केलाय आणि लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू गेलाय. फील्ड अगदी योग्य प्रकारे झालंय आणि एक रनने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24. अतिशय सुंदर हे मैदान आणि या सुंदरशा मैदानामध्ये रंगणार हे क्रिकेट आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतंय. त्याचबरोबर आयोजकांच्या सूचनेनुसार आयकॉन प्लेअर जो आहे ॲज अन बॉलर असेल तर तो एकच ओव्हर टाकू शकतो. या सूचना आयोजकांच्या वतीने आल्यात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रीतम सामना करण्याकरिता सज्ज होतोय राकेश प्रभू. षटकातील दुसरा बॉल राऊंड द विकेटने घेऊन गोलंदाज तयार प्रीतम बारी. इथे मात्र अगदी चांगला बॉल आशाभूत नजरेने मात्र पंचांकडे पाहिलं अपील देखील केली. इथे मात्र आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून ज्या प्रकारे चेंडू टाकला खूपच हाईट फॅक्टर या ठिकाणी मात्र जाणवला आणि त्याच्याचमुळे मात्र नकार दर्शवला. शरीराचा वेध घेताना हा चेंडू दिसलाय. प्रीतम बारीचा ऍक्शन जर आपण पाहिलं अगदी चांगल्या प्रकारची शैली ही प्रीतम बारीकडे आहे. टप्पा देखील योग्य आहे आणि त्याच चांगल्या टप्प्याचा वापर या ठिकाणी प्रीतमच्या माध्यमातून झालाय. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज प्रीतम बारी. इथे मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतायत. चेंडू आपण पाहिलं बराच बाहेर जातोय. पंचांनी वाईटचे संकेत दिलेत आणि वाईट बॉलच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती प्रीतम. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय चौकार. चला मैच थांबवायची ही सर 1 मिनिट मैच थांबवायचे. इलेक्ट्रिशियन मैंने आपको अनुरोध किया था जहां पे ये पूरे दिखता नहीं खिलाड़ी को बॉल हमारे इलेक्ट्रिशियन कहाँ पे कंपल्सरी लाइट चालू करनी है. यहाँ पे 1 2 3 4 फ्लड लाइट बंद है. हमारे टेक्निकल इलेक्ट्रिशियन जहाँ के कृपया आपसे संपर्क करें. 4 फ्लड लाइट नहीं जल रहे हैं इसके वजह से मैच नहीं दिख रहा है बल्कि फील्ड को काफी तकलीफ हो रही है. तो कृपा करके आप जल्द से जल्द ये पूरी फ्लड लाइट चालू करें. चला थँक्यू सो मच. टेक्निकल प्रॉब्लेम आहे असे प्रॉब्लेम होणार पण खरोखरच अशा वेळेस बॉल दिसत नाही. ज्या पद्धतीने करणने अपील केलं होतं निश्चितच तुषारने अपील केलं होतं निश्चितच कारण अशा अनेक प्रकारचे होतात मॅचेस आयुष्यभर खेळलेत आणि या मैदानावरचा चप्पा गवताचा हिशोब त्यांच्याकडे आहे. लहानपणापासून जो बघित असेल अनेक वर्ष ज्याने क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात असं खेळाडूंना बघायला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा शेत ऐकूया आपण एक मधुर आवाज. अगदी चांगला फटका यावेळेला आपण पाहिलं. थोडा टेक्निकल इश्यू झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती प्रीतम बारी. राऊंड द विकेटने अगदी खणखणीत फटका पाहायला मिळाला होता राकेश प्रभूचा प्रीतमच्या विरोधात.
ते मात्र अगदी चांगला बॉल पंचांकडे जोरदार अपील यावेळेला मात्र केली. इथे मात्र रिदम मध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एक मोठा प्रहार आराम, एक तेरी तो एक मेरी असं जरूर पाहायला मिळते. प्रीतम बारीच्या माध्यमातून आपण पाहताय अतिशय चांगला आतमध्ये येणार हा चेंडू पाहायला मिळाला. अचंबित झाले आणि ऑप्स्टमच्या बाहेर हा पिचिंग जरूर पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे नॉट आउटचा सिग्नल पंचांकडनं पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेटने प्रीतम. इथे मात्र लेफ्ट केलेला आहे. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. प्रणय खरं त्यांना आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत क्रिकेट मध्ये जोडले गेले आहेत आणि स्पेशली पवनसुत नवली या संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत खूप क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. स्पेशल स्टील कडनं लेदर बॉल क्रिकेट खेळलंय. टाइम्स म्हणा, कांगा लीग म्हणा, अनेक मोठमोठ्या स्पर्धा या त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि तेच प्रणय करत एक ग्रेट एक्सपिरियन्स 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पवनसुत नवली या संघाशी गेली कित्येक वर्ष जोडला गेलाय आणि नवली करता हे आर्यनचं मैदान जर आपण पाहिलं तर एक होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती पूर्णतः लक्ष सर्वांचं पवनसुत नवली संघावरती देखील आहे. इथे आपण पाहिलं डॉटचे संकेत जरूर आलेले आहेत. या षटकातील चेंडू आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत 5 झाले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती प्रीतम. ओ हो व्हॉट अ बॉल. यावेळेला मात्र काय घडलेलं आहे तिथे. In swinging ball, just stands away, clean bowled and gone. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2025 मध्ये शेवटची आणि अंतिम रजनी आपण या स्पर्धेची पाहतोय. कमी वेळेमध्ये आपण पाहिलं तर अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं ते कुमार माळी यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र दाखवलंय. अतिशय देखणं हे आयोजन आणि नियोजनबद्धता आपण पाहतायत. नवीन गोलंदाज आपण पाहतायत. गोलंदाजी मार्क वरती येतोय ब्रिजेश घरत. स्पिन मॅजिशियन म्हणून गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहिलेला आहे. पाहूया आज कशा प्रकारची गोलंदाजी करेल. अनेक मैदानं त्यांना गाजवलेली आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतो. नव्यानं दाखल झालेला आहे साहिल वर्मा. गुजरात की खुशबू साहिलला आपण पाहताय. खूप चांगलं क्रिकेट साहिलने आतापर्यंत खेळलेलं आहे. यंगस्टर उंबरगाव या संघाकडनं खेळताना साहिलला पाहिलं. त्यानंतर सुरतमध्ये स्थित झालाय. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. गौतम आकरे यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते. शरीराचा वेध घेताना दिसलाय आणि लेग बाईसचे संकेत इथे आलेत. आपण जर बघितलं एक मोठा गडी बाद झालाय आणि खऱ्या अर्थाने तो गडी बाद झालाय तर खूप चांगली कॅप्टनशिप केलाय. बघा लेफ्ट आर्म स्पिनर ज्याने आणलाय, ज्याने मोठा रेकॉर्ड टाइम स्पीडमध्ये 9 विकेट काढण्याचं केल्याचा मोठा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी हाताळतात आणि मोठा द्वंद्व युद्ध इथे पाहायला मिळेल. साहिल वर्मा स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर राखूट टप्प्याचा यावेळेला आपण चेंडू पाहायला मारण्याचा प्रयत्न जरूर तिथे साहिलचा झाला होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं खूपच बाहेर गेला आहे चेंडू. पंचांनी वाईटचा सिग्नल या ठिकाणी दिलेला आहे आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा. ब्रिजेश घरत गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला बॉल अगदी योग्य प्रकारे हाताळला. दुसरा बॉल आपण पाहतोय वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा ब्रिजेश तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला झेल या ठिकाणी ध्रुपने टिपलाय. इथे आपण पाहिलंय मोठा धक्का लागलाय यंग अचिव्हर्स दांडी या संघाला. गौतम आकरे गॉन बॅक टू दी पवेलियन.
निश्चितच आता तुम्ही बघत असाल लीड बॅट्समन हल्ली 2 वर्षापासून ज्याच्यावर मोठी मदार ज्याच्यावर मोठी भिस्त यंग याच्यावर संघ टाकतोय तर तुम्हाला यज्ञेश प्रभू बघायला मिळतो. असंख्य मैदानं गाजवणार प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एखादी 2 इनिंग अशा खेळतो की आपलं नाव करतोय आणि सातत्यपूर्ण इन फॉर्म बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिडल ऑर्डरचा परफेक्ट बॅटर तुम्ही यज्ञेश प्रभूला बघू शकताय. अगदी मिडल ऑर्डरचा भरोशाचा खेळाडू आपण पाहतोय यज्ञेश प्रभू नव्यानं दाखल झालेला आहे. इतिहासामध्ये भरपूर काही तुम्ही केलंय परंतु वर्तमानामध्ये आता तुम्ही कशा प्रकारे खेळताय त्यावरती देखील लक्ष आहे. इथून आपण पाहिलं 2 धक्के दिले गेलेले आहेत. धाव संख्या आपण पाहतायत 32 झाली आहे. धावा अगदी आपण पाहिलं तर अगदी योग्य प्रकारे बनताना दिसतात त्याच्यावर दांडी संघाच्या, परंतु 2 मोठे धक्के दिले आहेत. 2 गडी बाद झाल्यात. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती ब्रिजेश टू यज्ञेश असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. अगदी गॅप मध्ये यावेळेला चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप चौकार. शब्दाच्या मनात थांबायचं नाही, कधी थांबायचं नाही, धावतच राहायचं. ज्या पद्धतीने हिंदू हृदयाने सांगितलं चला धावा धावा माझा महाराष्ट्र घडवा, तशा पद्धतीच्या धावा काढण्याचं काम हे यज्ञेश प्रभूकडून तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं गुड बॅटर. अगदी फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलचा समाचार यज्ञेशने आपल्या अंदाजामध्ये घेतलाय. अगदी चांगला फटका चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ब्रिजेश तयार होताना दिसतोय. या षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल होता. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. द्विधा मनस्थितीमध्ये यावेळेला मात्र आपण पाहिलं फलंदाज गेले इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉल. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार ब्रिजेश. याही वेळेला काय जबरदस्त गोलंदाजी, या गोलंदाजी करता ब्रिजेश घरात ओळखला जातोय. अगदी योग्य टप्पा, योग्य दिशा आणि फिरकीचा जादूगर ब्रिजेश घरात. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र लेफ्ट केल्या. धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही नाहीये. साहिलने मात्र मना केलं आणि वाईटचे संकेत यावेळेला आपण पाहतायत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. ते मात्र बॅकफुटला गेले. फटका तर चांगला खेळलाय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. त्यावेळेला आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट होते आणि 1 रन कंप्लीट नंतर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 38 आणि या 1 रनने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या प्रथम फलंदाजी करताना यंग अचिव्हर्स दांडी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 38. चला आपण 4 राऊंड पाणी देतो, ड्रिंक ब्रेक देतो. दोन्ही खेळाच्या 12व्या खेळाडूंनी इथूनच ड्रिंक ब्रेक घेऊन जायचं आहे. डकआउट म्हणून नाही आहे, इथूनच घेऊन द्यायचं आहे. कालच्यापासून नियम बनवले. चला पाणी घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक 4 राऊंड आपण देतोय. तुम्ही जर म्हटलात ना की 4 षटकांत ब्रिजेशकडची गोलंदाजी एक जमेची बाजू का झाली तर राकेश प्रभू बाद झाला आणि राकेश प्रभू बाद झाल्यानंतर लगेच त्याला आणला, कारण कुठेतरी डावखुल्या गोलंदाजाला लेफ्ट हँड पर्यंत बारीक पडतो. आणि आता जरी त्याने फुलटं चिळू चौकार तर 3 बॉल कमबॅक केले, पण इथून 2 षटकामध्ये किती धावा येतात, कारण 60-65 जर धावा झाल्या तर तुम्हाला एक मोठी स्पर्धा बघायला मिळेल. राहिला विषय प्रीतम बारीचा. लोक विचार प्रीतम बारी कुठून क्लिक झाला. जेव्हा निलेश पाटील संघातून प्रीतम बारी खेळायला लागला तिथून बाकी क्लिक झाला, कारण तेव्हा तुमचा पवन सुतनवली, नंतर तुमचा मॉडर्न शिरगाव, मित्र परिवार दांडी, यंग अचिव्हर्स दांडी, निलेश फायटर आणि एका साईडला थोडा बंधन पालघर, ही त्या काळातले 6 आपले ग्रामीण पॅकर बघायला मिळायचे आणि तिथूनला तुम्ही प्रीतम बारीला निलेश फायटर म्हणून खेळताना पाहिलंय. अगदी आता मात्र प्रीतम काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करताना ध्रुव बरोबर दिसलाय. आता बघा कशा प्रकारे गोलंदाजी ध्रुव करेल, कारण की मागे षटक आपण पाहिलं ध्रुवचं एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळालं. 13 धावा तब्बल त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या. आता पाहूया षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती ध्रुव. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला बॉल, बॉटम हँडचा वापर अगदी चांगल्या प्रकारे केलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च रन तिथे मिळेल. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही, कारण की आता शेवटची 2 षटकं आहेत आणि शेवटच्या 2 षटकं म्हटली तर ती हाणामारीची षटकं असतात आणि त्या हाणामारीच्या षटकांमध्ये हाणामारी कशा प्रकारे होईल याकडे लक्ष आहे. स्पेशली साहिल वर्मा आणि त्या विस्फोटक खेळाकरता साहिल वर्मा हा ओळखला जातो. निश्चितच साहिल वर्मा मला तो अंडर 19 पासून खूप चांगला क्रिकेट खेळला, लेदर देखील चांगला खेळला आणि जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये आलाय प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याने आपल्या खेळाची छाप सोडलाय. अगदी स्पेशली ग्रामीण धमाका स्पर्धेचा उल्लेख करायला हवा. 2022 हे वर्ष आपण पाहिलं तर
भाईंदर येथे शिवसेना चषक या स्पर्धेमध्ये खेळत होता. खूप चांगलं क्रिकेट त्या स्पर्धेमध्ये साहिलने खेळलं आणि त्या स्पर्धेमध्ये एक मेजर दुखापत झाली साहिलला आणि त्यानंतर असं वाटलं होतं की साहिल पुन्हा मैदानामध्ये येणार नाही, परंतु अगदी जिद्द त्याने मनाशी बाळगली आणि पुन्हा अगदी झोकामध्ये मैदानामध्ये आलाय. तर उत्तम घरची जागा भरून काढणारा हा गोलंदाज तुम्हाला ध्रुव बघायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, तिसरा बॉल, अगदी चांगला बॉल बॉटम हँडचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय ऑन साइडला, यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या आता होतीये धाव फलकावरती 2 बाद 41. 4.3 षटकांचा खेळ झाला. 41 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. 20 मिनिटं आतापर्यंत पवनसूत नवली या संघानं वापरले आहेत. अगदी वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या रणनीतीने पवनसूत नवली संघ आज आपण पाहतोय गोलंदाजी करताना दिसतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय यार ध्रुव. यावेळेला मात्र आपण पाहतोय भन्नाट वेग पाहायला मिळालाय. पंचांनी वाईटचा सिग्नल दिलाय. खूपच बाहेर गेला हा चेंडू. निश्चितच असे वेगवान गोलंदाज तयार होताना बघितलं आणि पवनसूत नवलीकडे खासियत आहे की दरवर्षी तुम्ही एक नवीन गोलंदाज तयार बघायला मिळतात. पण बिग बॅट आला, एका साईडला यंग ॲच्युअर दांडी आणि एका साईड तो पवनसूत नवली. काय मॅच बघायला मिळेल, पैसा वसूल मॅच असणार आहे, नो डाऊट. ब्युटिफुल मॅच. 42 धावा फलकावरती झाल्या. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज ध्रुव. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, परंतु ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय चेंडूला खेळलाय. प्रीतम बारी तिथे आहे डीप लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण झाले. 1 रन कंप्लीट झाले आणि या एका धावेने आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. एक महत्त्वाची सूचना आहे, ज्याने एका हातामध्ये जो राकेश प्रभूने प्रज्योत अंबरेला षटकार मारला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आमचे मुख्य आयोजक कुमार माने यांनी जाहीर केलं आहे. पटेल साहेब या, आपण कॅच घेतलाय, इकडे या आणि आमचं 500 रुपयाचं बक्षीस तुम्ही आदरणीय कुमार माळी यांच्याकडे तुम्हाला दिलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज होतोय ध्रुव. इथे मात्र अगदी चांगला बॉल, फुल टॉस चेंडू. इथे जर आपण पाहिलं कौतुक करावं लागेल ध्रुवच्या गोलंदाजीचं, कारण की हाणामारीच्या षटकांमध्ये कुठल्याही प्रकारची संधी अजूनपर्यंत त्यानं फलंदाजांना दिली नाहीये. अप्रतिम चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही झाली आतापर्यंत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 44. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती ध्रुव. सामना करण्याकरता सज्ज होतोय साहिल वर्मा. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र आपण पाहतोय अगदी चांगले क्षेत्ररक्षण झालं आणि यावेळेला आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. 22 मिनिटं ही आतापर्यंत वापरलेत पवनसूत नवली संघाने. अगदी योग्य वेळेचं व्यवस्थापन केलंय पवनसूत नवली संघाने. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत 2 संघांच्या माध्यमातून. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत तो म्हणजे असणार आहे SP ग्रुप कमारे आणि त्यांच्या विपक्षमध्ये सनराइज पालघर. म्हणतात तुम्ही एका साईड बघितलं असेल ना, राकेश प्रभू बाद झाला तिथून धावसंख्येला लगाम कमी झाला. राकेश प्रभू मैदान असेपर्यंत धाव भरवू शकतो, तर गौतम बाद झाला आणि त्यानंतर बाकी याचं धावसंख्या मंदावली गेली. कुठेतरी कमबॅक केलं गेलं आणि महत्त्वाचे 2 फलंदाज बाद ज्या पद्धतीने गोलंदाजी चेंज केली, कारण राकेश प्रभू डावखुरा होता. त्यानंतर बाकी त्यांनी गोलंदाजी ब्रिजेशला बोलवलं, कारण ब्रिजेशचा टर्न आणि लाल मातीवरची ब्रिजेशची गोलंदाजी सातत्यपूर्ण आपण पाहिलं. अनेक वर्ष ज्याने आपल्या हुकूमत गाजवलाय ज्या फिगवले, पण इथे देखील मी म्हणतो की 55-60 धावा जरी झाल्या तो खूप मोठं बिग बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. अगदी. आणि जेव्हा हे दोन्ही संघ समोरासमोर खेळतात आणि त्यावेळेला एक जिद्दीचं प्रदर्शन दोन्ही संघांच्या माध्यमातून होतं. ब्रिजेश पुन्हा एकदा तयार होतोय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रीतम बारी तिथे फ्रेम मध्ये येतोय. अगदी चांगलासा झेल टिपलाय. साहिलचा इथे खेळ संपलाय. गॉन.
तालुक्याला खरंच या विचाराची मंथन केलं, बांधलं गेलं आणि म्हणूनच तर संपूर्ण पालघर तालुका तुम्ही भगवं वातावरण बघत आहात. मग पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, जिथं सर्वस्व भगवं म्हणून आपण बघितलं गेलं. आणि युवासेना आयोजित आमदार चषक आपण बघत असताना ज्या पद्धतीचं आयोजन, ज्या पद्धतीचं खेळाचं कौतुक आणि ज्या पद्धतीने रसिक मायवा प्रेक्षकांनी आम्हाला मागील 4 दिवसापासून सहयोग दिला आहे त्यांच्याबद्दल अनेक यूट्यूबवर जर आपण विचार केला तर 1,25,000 हे 4च्या कालच्या रात्रीपर्यंत सबस्क्राईबर होते. आज पुढे किती जाईल हे आम्ही 1 ते 2 तासात तुम्हाला कळूया. निश्चितपणे अतिशय सुंदर थेट प्रक्षेपण आपण पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून पाहताय. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025च्या माध्यमातून 5.1 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या 45 झाली आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आता 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर काय होईल, किती धावा जमल्या जातील, किती धावांचं लक्ष समोर ठेवलं जाईल. पहिल्या बॉलवरती डंका वाजवला तो ब्रिजेश घरतने. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय. ही विकेट आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील जरूर होता साहिलचा, परंतु चेंडू बराच वरती गेला, एलिव्हेशन गाठलं परंतु लांबी गाठली नाही आणि तेच यावेळेला मात्र साध्य केलं होतं प्रीतम बारीने. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय ब्रिजेश घरत. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. प्रीतम बारी तिथे आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण झालंय, चांगली फेकी देखील झाली आहे. काय खेळ केलाय सध्या तरी आपण पाहताय. गोलंदाजी करताना नवली संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या प्रकारचं दर्जावर क्षेत्ररक्षण देखील होते आणि गोलंदाजाला आधार असतो तो क्षेत्ररक्षकांचा आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण सध्या हे पाहायला मिळते नवली संघाकडनं. एकदा चांगला बॉल खोदून काढले या चेंडूला. 1 रन यावेळेला मात्र पाहायला मिळते. ब्रिजेशने मात्र फलंदाजांना बांधून ठेवलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. निश्चितच खरोखर खूप चांगली गोलंदाजी आपण जर बघितली तर तुम्हाला पाहायला मिळते ब्रिजेशकडनं. सुपर पिस्सा पण डावखुरा गोलंदाज कशी करावी हे तुम्हाला नेहमीच बघायला मिळते. अप्रतिम. इथे मात्र अगदी चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 1 रन घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न, यावेळेला फंबलिंग झालं आणि त्याचं रूपांतरण झालेलं आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4. निश्चितच गरज होती कुठेतरी मोठा फटका येण्याची. थोडीशी मिसफील्ड झाली. आतापर्यंत बघितलं बांधून ठेवलं होतं. अगोदरच्या ध्रुवचं देखील कौतुक करायला पाहिजे. असं नाही की 5वं षटक ध्रुवने देखील चांगलं टाकलं आणि मी तुम्हाला म्हटलं की 50-55 धावा दिज अ बिग स्कोर. कारण दोघांकडे थोडी क्षमता आहे चांगली बॅटिंगची. पवन टोलीकडे देखील तेवढे मोठे बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळतं. 55 धावसंख्या झाली तर धावसंख्या झाली ती 51. अर्धशतक फलकावरती झळकावलं गेलं. इथे मात्र मिस्टेक झाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो 4 धावा या बहाल केल्या गेल्या. या चौकाराच्या माध्यमातून 51 रन झालेत फलकावर. आता या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये किती धावा दांडी संघाकडनं बनवल्या जातील. फुलटॉस बॉल, अतिशय चांगला फटका. करण मोरे तिथे आहेत. यावेळेला मात्र आपण पाहताय चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकाराकरिता 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतायत तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. भीमर प्रकारचा हा चेंडू आहे किंवा नाही. अगदी योग्य प्रकारे हा चेंडू हाताळला होता. फेअर बॉल. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 57. आता शेवटचा बॉल या षटकातील आहे. ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला आपण पाहताय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे षटकाराकरिता. समाप्ती झालेली आहे. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती यंग अचिव्हर्स दांडी या संघाची 63-64 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे पवनसूत नवली संघाकडनं केला जाईल. चला, नाणेफेकी करण्याकरता दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की टॉस करण्याकरता लवकरात लवकर यायचं आहे. चला या इनिंग ब्रेकवर टॉस करायचा जेणेकरून आपला एक देखील चेंडू कोणाच्या समोर जाणार नाहीये. आणि निश्चितच तुम्ही पाहिलं असाल की खूप चांगल्या प्रकारचं आयोजन तुम्हाला बघायला मिळते. खरोखरच स्वप्न बघावं आणि पूर्ण व्हावं असा एकमेव जिगरबाज माणूस तुम्हाला कुमार माळी आणि पूर्ण त्यांची युवासेनेची एंटर टीम बघायला मिळाली. आणि तेवढंच तुम्ही अनुराग चव्हाण ह्याचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं
आदरणीय युसुफ सय्यदजी आहेत का आमचे? युसुफ सय्यदजी या, टॉस घ्या, आपण टॉस करूया पुढच्या मॅचचा. चला, सनराइज पालघर संघाचे कर्णधार आणि SP ग्रुप कमारे संघाचे कर्णधार टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. या अगोदर देखील आम्ही सूचना केली होती, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, तेव्हा दोन्ही संघाच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस करण्याकरिता यायचंय. चला विनंती दोन्ही संघाने लगेच टॉस साठी यायचे. SP ग्रुप कमारे विपक्ष आपण पाहणार सनराइज पालघर. टॉस स्पीडअप करा लगेच, चला प्लीज. चला, सनराइज पालघर विपक्ष SP ग्रुप कमारे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे, दक्षता घ्या. चला, टॉस लगेच आपण करून घेणार आहोत. सनराइज पालघर संघाचे संगणक लगेच बघा SP ग्रुप कमारे संगणक आलेले आहेत. उड्डू पटेल आपल्या कॅप्टनला पाठवलं लगेच, चला प्लीज. सनराइज पालघर बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. तर टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये केला नाही तर आमच्या आजीची डिनर घेतील, तुम्हाला मान्य करावा लागेल, या पण दक्षता घ्या. सनराइज पालघर संघ सनराइज पालघर टीमचे कॅप्टन लवकर या. कमारी टीमचे कॅप्टन तिथे आलेत. प्लीज लवकर या. सनराइज टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरिता लवकरात लवकर यायचंय. नाण्याची एक बाजू आपण पाहिली यंग अचिव्हर्स दांडी संघाची 6 षटकं झाली. 6 षटकांमध्ये आपण पाहिलं 63 धावा या धावफलकावरती झळकावला गेल्या. 64 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर फलंदाज पवनसुत नवली या संघाकडनं दाखल झालेत. बघा, या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. ही ओव्हर नंतर आपण टॉस करत आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, करण मोड आणि प्रणय घरती सलामी जोडी तुम्हाला बघायला मिळते. काय जबरदस्त बॅटर म्हणून ज्यांनी लहानपणापासून पाहिलं, अनेक मैदानं अनेक क्रिकेटपटूंना आता आदर्श म्हणून मानणाऱ्या पालघर तालुक्यातला एकमेव खेळाडू आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिथून. एका साईडला आपण मिथून पाकधर एचर स्पोर्ट्सचा जो आपण पाहिला असाल तो तुम्हाला बघायला मिळाला. मिथून मिलन दमणकर, गौतम अकरे, काय बॅटिंग आम्हाला त्यांची पाहिलं आहे. अक्षरशः धावांची लयलूट करताना तर यंग एचर संघाने प्रत्येकांना नामोहरम केलं होतं. त्या काळात भरत मेहर आणि भरत चिखलीकर हे 2 लेफ्ट आर्म गोलंदाज असायचे. अगदी स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय करण मोरे काय चांगलं क्रिकेट खेळलंय. सुरुवात मात्र पवनसुत नवली या संघाकडनं केली होती. खुल्या गटामध्ये आपण पाहिलं पागदरे बॉयज या संघाकडनं खेळताना दिसला होता 2021 मध्ये. त्यानंतर कांधार किंग्स या खुल्या गटामध्ये त्या संघातनं खेळताना दिसला. त्यानंतर टाई पॅकर्स या संघाकडनं करणला आपण खेळताना पाहिलंय.
मालेगावला स्पर्धा झाली होती. शेवटच्या षटकात 34 धावा हव्या होत्या, तेव्हा 5 बॉलवरती 5 षटकार ठोकण्याचा कारनामा करणने केलाय. MPL सारख्या स्पर्धेमध्ये 56 धावा अर्धशतक झळकावलं होतं आणि तोच आपण पाहतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे करण मोरे. निश्चितच आपण जर पाहिलं असेल तर खरोखर करण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 64 धाव विजयासाठी करायची आता पाहून सुटनवलीला. चला मिथून पहिल्या षटकावर पहिला चेंडू हाताळतो, राईटा मोर देखील मारा करतोय. ओ लो फुटा चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय, शॉट मिड विकेटच्या रिझनला इथे बघा फील्ड करून 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. शेवटच्या 3 चेंडूमध्ये जे 16 धावा आल्या ना, 4 धावा मिसफिल्डिंगच्या गेल्या, मग 2 षटकार कुणाने चांगले मारले, तिथून बाकी निश्चितच एक फायटिंग स्कोर तयार झालाय. अगदी बरोबर. त्या ज्या धावा आल्या त्या खूप महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत. परंतु पाहूया एक बाजू आपण पाहिली, वार पाहिला, आता पलटवार नवली संघाकडनं कशा प्रकारे होईल. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय प्रणय गरत, वेदांत वाडा या संघाला कोण विसरेल. सुप्रीमो ट्रॉफी मात्र ज्यांनी गवसणी घातली त्याचं कॅप्टन आपण पाहताय प्रणय गरत. पवन सुत्सा देखील स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल आपण पाहतायत चांगल्या प्रकारे खेळलेला आहे, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर डीपला, 1 धाव कंप्लीट. निश्चितच प्रणय घरचं देखील खूप मोठं क्रिकेट झालंय. बी डिव्हिजन म्हणून टाटा एस मध्ये खेळताना आतापर्यंत सांगायला आनंद वाटेल की भारतीय वंशाचे सौरभ गांगुली म्हणा, साबा करीम म्हणा, सुब्रतो बॅनर्जी म्हणा, या सगळ्याबरोबर 2 हात करताना टाटा इंटर्स जी असते त्याच्यामध्ये खेळलेला आहे. म्हणजे खूप मोठा दांडगा अनुभव या फलंदाज तुम्हाला बघा. मग तेवढ्या ताकदीचा यंग ॲच्युअर संघ देखील बघायला मिळतो. भन्नाट फॉर्ममध्ये दोन्ही संघ आपण पाहिलेत. पालघर तालुक्याचे 2 द्वंद्व युद्ध आपण बिग बॅटल बघत आहात. मोठा फटका खेळायचा होता, खूप चांगली गोलंदाजी. मिथून जेव्हापासून संघामध्ये आलाय, मागे नव्हतं आपण आता 2-3 टुर्नापासून मिथून खेळतोय, तेव्हापासून बॉलिंग लाईन जर म्हटली तर यंग ॲच्युअरची खूप चांगली बघायला मिळालाय. आतापर्यंत 2 वर्ष सातत्यपूर्ण खेळताना तो लांब होता, पण मागील 3 टुर्नापासून आपण बघितलंय. आता बाकी बघूया करण मोरे समोर आहे स्ट्राईकला. काय स्पीड गाजवलं या खेळाडूने. आहा बनून चेंडू मारलाय, चेंडू जातो ड्यू स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे बघायला मिळेल. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण केलं, व्हॉट अ फुट वर्क, पण इथे सुपर फिल्डिंग. कुणाल आपण बघत आहात, व्हॉट अ फिल्डिंग, जोरदार टाळायला पाहिजे. पूर्ण ॲथलीट असं म्हणतात ना, एखादा खेळ बघावं, शिकावं. मॅसीचं खेळ त्याने बघायला, ज्यावर्षी अर्जेंटिनाने यावर्षी वर्ल्ड कप मारला तशा पद्धतीचं त्याचा बघायला खूप वाकून मी अडवू शकत नाही म्हणून अशा पायचा उपयोग केला. अगदी चांगले ॲथलेटिक वर्क या ठिकाणी पण पाहिलं तर प्रणय गरतने फटका खेळला जरूर. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड योग्य प्रकारे पाहिलं, पायाच्या सहाय्याने या चेंडूला अडवलं आणि तत्पूर्वी आपण पाहिलं धावा देखील जमताना दिसल्या 2. मिथून खूप चांगला पाहिजे गोलंदाजी हाताळला आपण बघत पॉवर प्ले मध्ये. पुढे सरसावलाय, चेंडू खेळला, पण चेंडू अगोदर एक्स्ट्रा कव्हरला सेट केलाय, क्षेत्ररक्षण ठेवला. मला तिकडे विशाल अंगी बघायला मिळतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. मी महिला म्हटलं होतं ना की बिग बॅटल स्पर्धा होईल आणि कॉन्फिडन्स का वाढला, धावसंख्या 60च्या वर गेली. असं वाटलं होतं कुठेतरी 50-55 रुपये थांबतील, पण ज्या पद्धतीने कुणालने फिनिश केलं तिथे खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला आहे 10.001च्या सरांशी तुम्हाला धावा काढायच्या. आतापर्यंत खूप चांगला पाहिजे गोलंदाजी हाताळत आहे तो म्हणजे मिथून नावाचा हा गोलंदाज. पहिला क्वार्टर फायनल्सला आपण बघत आहात. ओ इथे बनवून खेळले होते, चेंडू प्रयत्न केला स्क्वेअर लेगला, पण यज्ञेश प्रभू फाईन लेग वरनं जोरात पळत गेले. एकच ओव्हर फक्त थांबवलाय आणि 1 धावानिशी जर विचार केला धावसंख्या होते ती 7 धावा. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात फक्त धावा आल्या 7. काय गोलंदाजी इकॉनॉमिक तुम्हाला बघायला मिळाली आणि गरज होती तुम्हाला जर मॅच जिंकायची 60-65 धावावर तर पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये तुम्हाला कमीत कमी धावाने रोखावं लागेल, विकेट काढावं लागेल, तेव्हा बाकी तुम्ही सामना नियंत्रण करू. जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे आपल्याशी जोडतील युसुफ सय्यद. धन्यवाद दीपक सर. आणि आपण ओढ्या टॉसकडे तिकडे असतील मिस्टर कुमार माळी सर या आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना होणार एका बाजूला संघशील SP ग्रुप कमार आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल संघशील तो म्हणजे सनराइज पालघर. या 2 संघांमध्ये सामना होईल बघा. टॉस एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला आपण आमदार चषक असा कॉल करायचा आहे. कोणाचा कॉल असणार आहे? चॉईस कॉल फर्स्ट ऑफ देणार आहोत आपण. आणि पालघर संघाचा कॉल आमदार चषक किंवा शिवसेना, आणि शिवसेनेचा कॉल केला गेलाय आणि आपण आमदार चषकामध्ये आहोत. आमदार चषक आलेला आहे. धन्यवाद कुमार सर. अनुराग टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे? बघा निर्णय ऑन स्पॉटला घ्यायचा असं आमचे आयोजक सांगतायत.
लगेच सांगा मॅच सुरू करायचे प्लीज. थोडं डिस्कस केला तर अनुराग निर्णय फिल्डिंग. अनुराग तू आयोजक सुद्धा पण या स्पर्धेबद्दल काय सांगा, कशी वाटत तुला स्पर्धा आहे? आता मी आयोजक आहे, मी चांगलंच सांगेन. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाहीये तुझ्याकडे. ते टॉस नक्कीच गमावला पण फलंदाजी करायची. पण तू आयोजक बद्दल काय सांगाल, ज्या प्रकारे कमी वेळामध्ये स्पर्धा भरवली गेली, कुमार माले त्यांची पूर्ण टीम आहे, या स्पर्धेचा उल्लेख कसा करेल? आयोजन चांगलं आहे, त्यांनी घाईघाईत खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंड तर ऑलरेडी त्यांना मेंटेनच होतं. आम्ही 15 दिवसापासून ऑलरेडी मॅच चालू होत्या, तर त्याच्यामुळे त्यांना चांगलंच मिळालेलं आहे. ते अजून पण चांगलं करतील फायनलपर्यंत अशी आशा आहे. बघा, लवकर करणं परंतु लाख मोलाची स्पर्धा करणं ते आमदार चषक खूप मोठी गोष्ट आणि याला मेहनत लागते, याबद्दल तू काय सांगेल? मेहनत त्यांनी खूपच घेतलेली आहे. रोज बघतोय, रोज तो झोप त्यांची मोडून कुमार, अनुराग, प्रदीप सगळे येत आहेत. चांगलं आहे त्यांचं आयोजन. बघा, बस जास्त वेळ घेणार नाही पण लगेच वळूया कॉम्बॉक्सकडे, जिकडे एक चांगला सामना सुरू आपण पाहतोय. आमदार चषक पर्व पहिलं ओटो कॉम्बॉक्स, जिकडे असेल दीपक संकेसर आणि एका बाजूला मंथन करत ओटो कॉम्बॉक्स. धन्यवाद युसुफ सय्यद. येस, इट इज अ नो बॉल, नो चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांनी अगदी योग्य प्रकारे निर्णय कळवलेला आहे. टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अगदी चांगले क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळेल. केतन म्हात्रे अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी उपस्थित होतील. ते देखील आपल्याला इन ॲक्शन बायकर मॅन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट ते आपल्याला खेळताना दिसणार आहेत. पवनसुत नवली संघाकरता शुभेच्छांचा वर्षाव हा पाहायला मिळतोय. हिमांशू राऊत यांच्या वतीने शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते त्यांनी नवली संघाला या शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगलं खेळा असं मात्र मेसेज त्यांनी दिलाय. पाहूया षटकातील पुढचा बॉल विवेक घेऊन तयारी. ते मात्र अगदी चांगला फटका फ्री हिटचा समाचार करणने आपल्या अंदाजामध्ये घेतलाय. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम सिक्सर षटकार. होते ते 14 धावा. पुन्हा एकदा विवेक दवणे. आहा, काय सुंदर चेंडू खेळलाय. नवलीमध्ये राहायचं, कमारेला पाहायचं, डोंगराच्या पलीकडे धाडायचं, अशा पाहिजे बॅटिंग करता. ही एक वेगळी स्टाईल आहे. लहानपणापासून अप्रतिम बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलाय. इथे बाकी क्षेत्रक्षण होतंय. जे प्रेक्षक वर्ग बसलेत प्लीज आम्हाला कळवायचं आहे किती धावा आहेत तिथे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची यावेळेला मात्र मदत घेतली आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, दी रन मशीन ऑफ पालघर आपण पाहतायत करण मोरे. आणि या ठिकाणी पण पाहतायत पंचांचा सिग्नल येतोय. यस, इट इज 4 रन, चौकार 4. हो, निश्चितच बाउंड्री आहे. मला तर वाटतं खेळाडूने स्वतःने सांगायला पाहिजे हे बाउंड्री आहे असं, की आपण स्पोर्ट्समध्ये दाखवा. तर निश्चित थोडंसं पहिल्या षटकामध्ये मिथुनने बाकी बांधून ठेवल्यानंतर इथे कुठेतरी महागडं षटक जाते. विचार केलाय, टार्गेट केला की अशा पद्धतीने खेळायचं आहे. दोन्ही मोठे बॅटर आहेत. आणि करण मोरे म्हटलं की तुम्ही म्हटलं की रन मशीन आहे. स्कोरबुक भरण्याचं काम कोणी करावं, त्या बॅटरने करावं. कोणतीही स्पर्धा असो, मग तुम्हाला ती 10 वर्ष असो, 50 वर्ष लेदर क्रिकेट असो, अप्रतिम फलंदाजी करताना अनेक मैदानं ज्यांनी गालवलेत आणि अनेक त्याचे फॅन झालेत. आणि बऱ्याचशा वेळी लहान खेळाडू इथे विचारतो कधी की क्रिकेट खेळायला तुमचा आयकॉन कोण आहे, त्यामुळे आमचा आयकॉन करण दादा आहे. अगदी लेदर बॉल म्हटलं तर टाटा स्टीलकडनं मात्र आपण पाहिलं तर गेली बरेच वर्ष करण खेळताना दिसले. त्यानंतर कॉस्मॉस या क्लबकडनं देखील खेळताना करण मोरे हे दिसले. खूप चांगले क्रिकेट आतापर्यंत खेळत आहेत आणि ही खासियत करणची आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं हे मात्र जाणतो करण. आणि भूषण मर्दे संघाचं खूप मोठं नाव आहे. कॉस्मॉस क्रिकेट जे भूषण मर्दे संघाने बनवलं आहे, मोठमोठे खेळाडू आपल्या भागात सर्वात पहिले त्यांनीच मुंबईहून आणले होते. चला, उत्कर्ष पाटील यांचं देखील आगमन होत आहे. एक आमचा धनसरचा गोड आवाज. ओ, इथे बाकी चेंडू थर्डमॅनच्या रिझनला जातो. ठोई डायरेक्ट बघायला मिळेल का नाही. गुड रन बिटवीन द विकेट बघायला मिळते. काय सुसाट वेगाने पळाले. असं म्हणतात ना की आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले आणि मग कसं वेगाने पळायला शिकले, तशा पद्धतीचं बघायला मिळते. कारण मोठी धावसंख्या 64 नॉट स्कोर. कारण तुम्ही आता मोठ्या लेवलला गेले, समोरचा संघ देखील एवढा ताकदीचा आहे. आतापर्यंत बघितलं मोठमोठ्या स्पर्धा नामांकन करणारा, सुप्रीम गाजवणारे मोठमोठे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. आणि दांडी म्हटलं की क्रिकेटचं वैभव साम्राज्य तुम्हाला बघायला मिळते. आणि बिग बॅटर स्पर्धा जिथे जिथे मोका मिळेल तिथे ते धावा काढायचे आहेत. अगदी अगदी ही मॅच जी आहे ना ती उत्कंठा वाढवणारी मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत ही लढत जाताना दिसेल. कारण की दोन्ही संघ जर आहे ते ताकदवर आहेत आणि जे दोन बॅटर आपण पाहतात ते महत्त्व जाणून आहेत या मॅचचं. त्यामुळे सावत्याने देखील खेळत आहेत आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र मोठे फटके देखील खेळत आहेत. नो डाऊट, ब्युटिफुल. पुन्हा बघूया विवेक.
हलक्या पद्धतीने खेळलाय, अप्रतिम बॅटिंग बघायला मिळते. असं म्हणतात ना, अकबराच्या दरबारमध्ये बिरबल का चमकला, तर युक्तीपेक्षा जास्त स्ट्रेचरने बघितलं. इथे सिन्सिबल क्रिकेट केलं, मोठी धावसंख्या निघालाय, मोठा फटका आमच्याकडे या ओव्हरमध्ये आलाय फ्री हिटमध्ये असताना. आणि इथे बाकी आम्हाला 1 धावा काढायच्या आहेत आणि धावसंख्या 1 ने वाढून होते ती 20 धावा. चांगला सिन्सिबल क्रिकेट, पॉवर प्लेचं षटक आहे, 20 धावा फलकावर लागल्यात. अतिशय सुंदर सुरुवात. 26 चेंडू आणि 44 धावाची आवश्यकता हवी अजून. 26 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. कट्टशह डाव पेस या मॅच मध्ये आखताना हे आपल्याला जरूर दिसत. आता विवेकच्या मनामध्ये काय आहे ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. षटकातील पुढील बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे जातोय. इथे बाकी खेळाडू पाहायला मिळते तो साहिल वर्माने मोठा गडी तंबूत परततोय आणि बाद झालाय तो करण मोरे सारखा खेळाडू. इथे बाकी बघितलं तर 26 चेंडू 44 धावा असताना ज्या विकेटची गरज होती आणि मागील म्हणजे विचार विनिमय केले की आम्हाला कोणत्या खेळाडूला बाद करायचं, ते इन फॉर्म बॅटर बाद होतोय तो करण मोरे. पण अजून देखील विचार केला तिकडे चांगली बॅटर आहे. 5 ते 6 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हटलं जिथे जिथे यंग ॲचवर दांडी आणि नवरी संघाच्या मॅचेस होतात, मग तुमचं पारगाव म्हणा, बाहडोली म्हणा, का तुमचं फायर पासवडचं मैदान म्हणा, तुमचं चिंचणी म्हणा, जिथे जिथे मोठा स्पोर्ट उमरोळी म्हणा, जिथे जिथे जेव्हा संघ येतात तेव्हा प्रेक्षकांचं मनमोरात आनंद करताना आणि एक उत्कंठावर्धक मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अगदी अगदी आजची रात्र ही आयकॉनिक रात्र आहे, कारण की ऑल इंडिया आयकॉन इथे सनराइज पालघरमधनं खेळताना आपल्याला दिसणार आहेत. सुहास पवार आणि आशिष मेहरोल हे 2 प्लेयर आपल्याला खेळताना दिसणार आहेत. या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे, आपला शाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आशिष मेहरोल आणि सुहास पवार यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. या तुम्ही आमचे पाहुणे आहात, जरी महाराष्ट्राचे असते तरी आज तुम्ही आमचे पाहुण्यात. अनेक प्रेक्षक तुमच्यासाठी आतुर झाले की केव्हा हे मोठे मोठे ऑल इंडिया आयकॉन आमच्या मैदानामध्ये येतील आणि केव्हा आम्ही बघू. आणि जर लहान लहान मुलं जर फोटो सेशन तुमच्यावर करतील तर आवर्जून त्यांना फोटो काढून द्या. कारण आपण बघितलं करण अंबाला जेव्हा आला होता लोकांनी त्याला पण करण अंबालासाठी आय लव्ह यू काय ते गुलाबाचं फुल दिलं आणि म्हटलं माझा आहेस तू असं बघितलं, ते काय व्हायरल झालं. बघा असे क्रिकेट दर्दी क्रिकेट प्रेमी या पालघरमध्ये आम्हाला तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा एकदा नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळेल, तुषार मोरे. आणि ह्या मैदानावर असंख्य मोठे विक्रम केलेत. इथेच नव्हे तर पीडीबीच्या माध्यमातून जेव्हा षटक ठोकलं होतं ती षटकाची इनिंग आम्ही देखील विसरू शकत नाहीये. आणि बघा 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. आता वेळ झाले ते 9 मिनिटं झालेत. ते 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. तर ती झाली नाही तर मग एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला आणावं लागेल. पुन्हा विवेक लेफ्ट मोर विकेट मारा करतोय. गुड शॉट. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. फील्डिंग थोडीशी फ्रम्बिंग झाली, लागून गेल्यानंतर तो गेला कव्हरच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावेनेशी जो विचार केला तर फलका धावसंख्या पोहोचते 21. तर पॉवर प्लेचे 2 षटकं संपलीत. 2 षटकानंतर धावसंख्या 21. म्हणजे काय म्हणाल कशा पद्धतीने ह्या 21 धाव तुम्ही पाहिल्यात? बघा आज आपण पाहिलं पवनसुत नवली संघ एका वेगळ्या रणनीतीने खेळताना दिसतोय, कारण की पहिल्या प्रायमरी मॅचेसमध्ये आपण पाहिलं होतं वेगळ्या स्ट्रॅटेजीने खेळला. आज करण मोरेला प्रमोट केलं, ओपनिंगला आला, त्यानंतर करण बाद झाला, त्यानंतर तुषार मोरे आला. अजून डगआउटमध्ये आपण पाहिलं तर मोठे फलंदाज बाकी आहेत. करण ठाकूर सारखा प्लेअर बाकी तिथे पाहायला मिळतोय. नंदन गरज सारखा प्लेअर देखील बाकी आहे. ब्रिजेश घरत देखील येणं बाकी आहे. म्हणजेच अजून मोठी बॅटिंग लाईनअप आहे. सध्या आपण पाहतोय 2 षटकं झालीत, 21 धावा झाल्यात. येणारे आपण पाहिलं तर चेंडू आता बाकी आहेत अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. अजूनही जर आपण पाहिलं सामना बॅलेन्सिंग मोडमध्ये आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवरती यंग अचीवर दांडी सध्या तरी हा आपल्याला आघाडीवरती दिसतोय. निश्चितच यंग अचीवर आघाडीवर आहे, कारण त्यांच्याकडे गोलंदाजीचा क्लास आहे. कोणाला हा देखील खूप फॉर्ममध्ये. आता आपल्या 3-4 टुर्नामेंट झाल्या तिथे भेदक मॅच त्याच्याकडे बघायला मिळाला. आणि बरेच लोक चर्चा की पहिला ही मॅच काफी बडा आहे. काल जेव्हा आमच्या मॅचेस संपला अरे कल तो जल्दी आना आहे. म्हणजे लोकांचं लक्ष बघा, आपल्यापेक्षा लोक मायनाक करतात, बॅलेन्सिंग करतात, वेटेज करतात की कोणता संघ कुठे बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या मध्ये. इथे तुम्हाला कुणाल गोलंदाजी करायला बघायला मिळतं. समोर फलंदाज पाहायला मिळते तो तुषार मोरे. चला वेळ बघा 25 मिनिटाच्या आत तुम्हाला षटकं टाकायचे आहेत. ॲच्युअर टीम 11 मिनिटात 3 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. 11 मिनिटं झालीत. इथे बघा चेंडू बघा सुंदर पद्धतीने गॅदरिंग केलं. राकेश प्रभूने चेंडू जातो वाईड ऑफच्या खूपच बाहेर. अवंत धावा जर गेला तर बाकी कठीण होऊन जाईल तुम्हाला. पण इथे आतापर्यंत विचार केला खबर जर आमचे आयकॉन खेळाडू आले त्यांनी कृपया मंचावरती या. एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आदर सन्मान म्हणून तुम्हाला आमंत्रित केलं जातं व्यासपीठावर या, कारण तुम्ही पाहुणे आहेत हो आमच्या इकडचे. तुमच्या क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या आतुरतेने आमचे रसिक मायबाप प्रेक्षक म्हणजे वाट बघतायत. चेंज ऑफ पेस खूप चांगला पेस बघायला मिळाला. चेंडूवर जातोय तो पाहायला मिळतोय तो साहिल वर्मा. गुजरातचं मोठं नाव ज्याने खरं कमवलं आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत जमिनीवर पाय ठेवून राहतो. खरं जशी बघायला मिळते. आयकॉनला एकेका जवळ आहेत. बघा अचीवर दांडी आपण पाहिलात एका रणनीतीने खेळताना दिसतोय. अजून आयकॉनची ओव्हर्स ज्या आहेत त्या देखील येणं बाकी आहेत. निश्चितच मोठा अभ्यास आहे.
दोघं. चला पुन्हा एकदा बघूया आपल्या षटकाला पुढचा चेंडू कुणाल. आहा हा काय गोलंदाजी बदलले गेले. माणसाला प्रेमात हसायचं आणि कसं फसवायचं तशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. चेंज ऑफ पेस टाकला गेला. नक्कल गेल ज्याला म्हटलं जातं. खूप मी म्हटलं की कुणालची आता जर बघितली मागील पूर्वी नव्हतं पण आता 2-3 मॅचपासून खूप लयबद्ध गोलंदाजी बघायला मिळते. काय चांगला दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. 64 धावा विजयासाठी करत असताना एक मोठा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला पवन सूत नवली ज्यांना 64 धावा करायच्या आहेत आणि एका साईडला बघत आहात यंग आयचीवर ज्यांना 64 धावा डिफेंड करायच्या आहेत. अगदी प्रणय घरात जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स प्लेअर तिथे पाहायला मिळतोय. इथे मात्र अगदी चांगला फटका हळवारपणे चेंडूला खेळून काढलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण झालं. 1 रन कंप्लीट झाली आहे. यज्ञेश प्रभू आहेत तिकडे क्षेत्ररक्षणासाठी. त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. 1 रन कंप्लीट होते. खद्या पद्धतीने ज्या पद्धतीने पॉवर प्लेचे 2 षटकं संपले त्यानंतर बाकी गोलंदाजी असायला हवी होती तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. डावखुरा गोलंदाजाचं खूप चांगलं काम आतापर्यंत या विकेटवर झालं आहे. मग तुम्ही कान्हा भरवाड घ्या, तुमचा रवी घरत घ्या, तेजपाल घ्या, संजीव मात्रे घ्या, कंचाळकर घ्या, प्रत्येकाची गोलंदाजी खूप चांगली चालली आहे. लो फुलटा चेंडू टटवलाय. उंचीत गाठलाय. आउट ऑफ पार्क जाईल का. बघता बघता 6 धावा खानकडे षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. गरज होती या फटकाची. कुठेतरी गोलंदाज हवी होत होता. कुठेतरी बॅकफुटला नेलं होतं. थोडं आस्किनेट वाढला होता पण या 6 धावांशी बाकी चांगली पद्धतीचं मनोधैर्य उंचावलं असेल ते पवनसूत नवली संघाचं. अतिशय चांगला फटका तुषार मोरेच्या बॅटमॅननं आलाय. सुरुवातीला आपण पाहिलं शांत संयमानं खेळलं. त्यानंतर आक्रमकता देखील पाहायला मिळाली आणि हे जर तुमच्याकडे असलं तर डेफिनेटली तुम्ही एक चांगले बॅटर म्हणून ओळखले जाल आणि तेच यावेळेला मात्र अगदी चांगला फटका तुषारच्या बॅटमॅननं पाहायला मिळालाय. चला पुण्याच्या मार्ग असतो कृणाल लेफ्ट मोड विकेट मारा होतोय. ओहो हो काय चेंडू टाकलाय. काय चेंडू टाकलाय. माणसाने अडचणीत सापडल्यानंतर कसं पुन्हा यायचं. दुःखातून असं सुख असं बघा. चेंडू पडल्यानंतर कसं बाहेर निघाला. ब्युटिफुल लेग ब्रेक जो नॅचरली टर्न बघायला मिळतं तशा पद्धती चेंडू. सुपर पिच ऑफ बॉलिंग म्हटलं नाही की नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला बघायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने आयोजनाची जेवढी पावती तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आणि आमच्या हिंदू हृदय सम्राटच्या पालघर जिल्ह्यामध्ये ह्या मॅचेस होत आहेत. पुढे सरसावले आहेत. परंतु चेंडू केलाय. ऑन ड्राईव्ह जातोय. चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंगचा खेळाडू जाईल. थोडीशी प्लंबिंग होते. बघता दुसरी धाव होईल का. इथे बाकी जोरदार अपील आणि इथे गडी बाद आणि बाद झालाय तो बाकी प्रणय घरात. सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. खेळाडू आहे मला वाटतं समीर आहे का. समीरकडनं बघायला मिळालं. समीर हा देखील खूप चांगला बॅटर आहे. आजला बॅटिंगला येण्याचा चान्स मिळाला नाही कारण तेवढ्या पद्धतीचं बघितलं. बिग बॅटर म्हणून स्पर्धा बघितली गेली आणि बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंच बघायला मिळतो. आर्यनचं मैदान म्हटलं की 4 दिवस प्रेक्षक कमी बघायला मिळतं पण 5वा दिवस म्हटलं की ज्याबद्दल बघतो ना एखादा पिक्चर गोल्डन जुबली होतो, सिल्वर जुबली होतो तशा पद्धतीचा आजचा दिवस तुम्हाला चप्पा चप्पा कप्पा कप्पा या मैदानावरचा बघायला मिळेल. आणि लाईव्हचा जर विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला सबस्क्राईबर कालच्या दिवसापर्यंत बघायला मिळेल. 1,25,000 लोकांनी कालच्या दिवसात सबस्क्राईब केलं. आज बाकी तुम्हाला बघायला मिळेल. आणि कुमार माळी आणि पूर्ण एंटायर टीम आणि एका साईडला तुम्ही अनुरागचे आणि त्याची एंटायर टीम विचार करायला पाहिजे. आपण तुम्ही आयोजन एका दिवसात केलं. डिक्लेअर केलं की आम्हाला मॅच करायची आहे. पहाटे डिक्लेअर केलं आणि संध्याकाळी ते मॅच साक्षात इकडे आम्हाला होताना पाहायला मिळाली. अगदी आता नवीन फलंदाज आपण पाहतो. आयकॉन प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. प्रीतम बारी. आता पूर्णतः जबाबदारी प्रीतमच्या खांद्यांवरती वाढली आहे. काय सुंदर क्रिकेट दांडीकडनं पाहायला मिळालं आतापर्यंत. प्रीतम नव्यानं दाखल झालेला आहे. धाकटी डहाणूचा हा खेळाडू आपण पाहतोय. निलेश फाटर चिंचणी या संघाकडनं खेळताना दिसला. स्टार सीसी दांडिया खुल्या गटातनं खेळताना दिसला. ताई पॅकरकडनं खेळताना जरूर दिसला आणि आज आपण पाहतोय आयकॉन म्हणून आज पवनसूत नवलीकडनं खेळताना दिसतोय. आणि अनेक महाराष्ट्राच्या संघातून तो पॅकर म्हणून जात असतोय. दुबईला जाऊन आला, ओमानला जाऊन आला. त्याचे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेट जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बघावं लागेल ते बाहेरचे दौरे करतात, अगायला भेटतात. आणि एक रंगतदार मॅच जी प्रेक्षकांनी बांधलं होतं कालच्या दिवसात तशाच पद्धतीची रंगतदारची मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. प्रीतम बारीच्या धावांचं सांगायचं 16 चेंडू 52 धावा फटकावून आपण 5 मार्गावर पाहिला आहेत. 16 चेंडूत 40 धावा काढताना आपण चिंचणीच्या मैदानावर पाहिलाय. अनेक विक्रम आणि अशा परिस्थितीत तो बॅटिंग करायचो. शेवटच्या 3 ओव्हर यायचं, स्लॉग ओव्हरमध्ये धावा काढायचं. आज बाकी मोठी जबाबदारी आहे कारण मोठी मॅच बिग बॅटर तेवढाच मोठ्या ताकदीचा गोलंदाज तुमच्या समोर उभा आहे तो म्हणजे विवेक दवणे. पुन्हा आपला षटकाला पुढचा चेंडू. ओ चेंज ऑफ पेस हलका गती चेंडू टाकला गेला. हलक्या वेळेने खेळला गेला. चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी ओहो गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे लेझी गेले आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतात. दोन्ही गोल क्षेत्ररक्षकाने विचार केला नव्हता की धाव होतील की नाही पण चप्पल क्षेत्ररक्षण खूप रनिंग बिटवीन द विकेट. आणि तुम्हाला इथे बघायला मिळतंय की मोरे बंधू बरोबर खेळायचं असेल तर काकी तुम्हाला धावतच राहावं लागेल. बघा हातातून धावा चोरणं हे मात्र तुषार मोरे आणि प्रीतम बारी यांच्याकडनं पाहायला मिळालंय. सिंगल डबलमध्ये परावर्तन पाहायला मिळालं. समोरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं विशाल तोमरे तो देखील तितकाच चपळ चित्त्याच्या चपळाईनं मात्र चेंडूवरती गेला आणि तितकीच चपळता तितकीच तत्परता प्रीतम आणि तुषारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. अतिशय सुंदर रनिंग व्हिडिओ बघायला बिग बॅटर. काय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. पुन्हा मार्गस्थ होतोय विवेक.
चेंडू खेळलाय, काय उडवलाय चेंडू. ओहो, एक गाणं निघालं ना, यो 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 विमानात गय उडते आई एकविरा बसते माझी विमानात ग. तशा पद्धतीने चेंडू बघताना लहानपणी असं म्हणावं की आईने चेंडू दाखवला असेल, शाळेत जाताना बाबाने विमान दाखवलं असेल, आणि आज बाकी तुम्हाला षटकाराची आतषबाजी करताना हा तुम्हाला मोरे नावाचा फलंदाज पाहायला मिळतो. तुषार मोरे, व्हॉट अ बिग बॅटर. या ठिकाणी पण पाहतायत सन्माननीय आदरणीय राहुलजी संखे साहेब उपस्थित झालेले आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. प्रीतमच्या बॅटमन हा खणखणीत फटका. प्रीतम बारी, मी नाव चुकून घेतलं का. अशा पद्धतीचीच बॅटिंग करण्याची क्षमता आहे, ज्या फलंदाजीला ओळखलं जाते, आणि स्लॉग ओव्हरमध्ये तो बॅटिंग करण्याचा. 12 चेंडू खेळायच्या, 40 काढायच्या, 18 चेंडू खेळायच्या, 52 काढायच्या, आणि अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण असते तेव्हा प्रीतम बारी मैदानामध्ये येत असतोय. चला, मी सुहास पवार साहेब आणि या तुम्हाला आवर्जून आम्ही सांगितलं आहे, आयोजक तुम्हाला बोलवतात, आपण या कृपया व्यासपीठावर बसा. या आमच्या पालघरच्या व्यासपीठाची शोभा वाढवा ही विनंती आहे तुम्हाला. आमचे आयकॉन खेळाडू सुहास पवार आणि आशिष मेहरुल ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं सहर्ष स्वागत आहे. अगदी चांगला फटका, 2 in a row. काय जबरदस्त विस्फोटक बाणा. आयकॉन म्हणून का पवनसुत नवलीने मला बोलवलंय, आणि त्याचं उत्तर प्रीतमने आपल्या बॅटमधनं दिले. लागोपाठ आलेला हा दुसरा षटकार. आणि प्रीतमचे षटकार तुम्ही जेव्हा जेव्हा बघाल तुम्हाला व्ही पॅनल मध्येच बघायला मिळाल. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्ट्रेट ड्राईव्ह हे त्याचे पट्टे बघायला मिळतात. आणि ज्या फलंदाजीसाठी फेमस होतो, असंख्य असंख्य मॅच आपल्या एका हाताने निलेश पाटील जिंकून देतात आपण बघितल्यात. आणि का मला दुबईला नेतात, का मला ओमानला नेतात, एक दर्जा बघायला मिळतो. आणि अभिमान असायला पाहिजे बारी समाजाच्या लोकांना की एकमेव बारी असं आहे जो संपूर्ण भारतभर भ्रमण करत असतो, संपूर्ण बाहेर असतो. बारी समाजाचा हा तारा आणि हिरा आज बाकी पवनसुत नवलीला आयकॉन म्हणून काम करून देतोय. अगदी. आता मात्र विवेक दवणेला विचार करण्यास भाग पडलेला आहे. प्रीतमने लागोपाठ 2 बॉलवरती 2 षटकार आले. षटकातील पुढील बॉल काय चालले विवेकच्या मनामध्ये ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. विवेक मार्गस्थ होते बघूया. 2 षटकार घेतले विवेकला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा टटवलाय. हॅट्रिक षटकार बघायला मिळेल का दरम्यान नाही. इथे बघा क्षेत्ररक्षण केलं जाते. डीप मिडॉनच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या होते ती 46. 46 धावा. काय प्रीतम आला, 2 षटकार बघायला मिळेल. कुठच्या धावा कुठे पोहोचल्या, सामना कशा पद्धतीने पुढे नेला गेला, का थोड्याशा अडचणीमध्ये होता पवनसुत नवली. मोठे 2 फटक्याची गरज होती. बघा, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं ते मात्र प्रीतम भारीने यावेळेला मात्र दाखवलंय. काय सुंदर फटकेबाजी केली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल यावेळेला मात्र तुषारने खेळलंय, आणि तुषार देखील जाणून आहेत प्रीतमच्या बॅटमधनं धावा येत आहेत, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं, स्ट्राईक रोटेशन करणं हे देखील त्यांना जाणलंय. आणि यावेळेला एक क्विक सिंगल ही तुषारच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. पण थोडी डेंजरस धाव होती. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर बाकी वेगळ्या डिसिजन तुम्हाला पाहायला मिळाला असता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच प्रीतम बारे आल्यानंतर आस्किंग रेट वाढवला. ज्या पद्धतीने पाठीमागे गेले होते ते 2 षटकार बघायला तुम्हाला बघितलं. आणि एकंदरीत धावा आता झाल्या त्यात होतात 47. 47 धावा. विजयासाठी 64 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा विवेक लेफ्ट आर्म वर विकेट मारा करतोय. समोर प्रीतम बारी उभा आहे. बघूया कशाने खेळतोय. इथे बाकी चेंडू टटवलाय आणि इथे बाकी गडी बाद होतोय सरळ डीप मिड विकेटच्या रिझनला. आणि खेळाडू होता तो तिकडे जिंकण्याच्या हातामध्ये झेल. शॉट ऑफ चेंडू टाकला गेला, फसवला गेला आणि मिस शॉट लागला. आणि प्रीतम बारीने आपलं काम चोख बजावलंय. किती धावा काढल्यात, किती चेंडू मध्ये प्रीतम बारीने. आणि 15 धावाची आकर्षक इनिंग आपल्या संघासाठी खेळून गेलं. गरज होती मोठ्या फटकाची, कारण कुणाने जे षटक टाकलं तिथे कुठेतरी कमबॅक केलं होतं. त्यानंतर विवेकला थोडंसं महागामध्ये पडला. इथे एकंदरीत जर विचार केला तर षटकं झाली ती तुमची 4 आणि 4 षटकं धावा झाल्यात त्या 47. 20 मिनिटं झालीत. या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 5वं षटक टाकायचं आहे. आतापर्यंत नंतर तुम्ही विचार केला संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणालाही पेनले जात नाही, कारण संपूर्ण संघाने 25 मिनिटाच्या आताच सर्व टाकले. आणि आम्हाला देखील ते आवडते कोणालाच असं पॅनल्स व्हायला, कारण आम्हाला समालोचकांना देखील वाईट वाटते की असे पॅनल्स, पण प्रत्येकाने वेळेवर टाकलेत. नक्कीच. बघा, या स्पर्धेचं स्टँडर्ड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रत्येक संघाने डिसिप्लिनमध्ये खेळ खेळलाय. जी 5 षटकं आहेत ती योग्य प्रकारे हाताळल्यात. आता मात्र आपण पाहताय आयकॉन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती राकेश प्रभू. येणारे चेंडू आता आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 12, आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 17 धावा. 12 बॉल आणि 17 रन. अजूनही दोन्ही संघांकडे समसमान संधी आहे. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल. निश्चितच राकेश प्रभूकडे एक मोठा दर्जा आहे. लांब लांब चेंडू टाकण्याची पद्धत, एक वेगळी आगळी वेगळी गोलंदाजी राकेश प्रभूकडून आपण बघत आहात.
बॅकफुटला गेला आहे, चेंडू सरळ खेळलाय, डीप लॉंग ऑफच्या रिजनला जातो साहिलला, पण इथे बघत थ्रो करपर्यंत दुसरी धाव होईल का बघता बघता लेझी फिल्डिंग म्हणावं लागेल. लेझी फिल्डिंग इथून बाकी 2 धावा निघतात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जणू काही हुसेन बोल्टचा जन्म झाला असावा त्या काळात आणि पाहिला असावा तशा पद्धतीचं धावत सुटतं, सुसाट वेगाने जाणारा आणि धावा चोरणाराच असेल तुम्ही ह्या तुषार मोरेचं कौतुक. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा धावा चोर आणि ते धावा चोरून ज्या होतात ना तिथे एक वेगळा दबाव बघायला मिळते. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी तुम्ही विचार केला तर 11 चेंडू आणि 15 धावा, 11 बॉल आणि 15 रनची गरज. इथे जर आपण पाहिलं तर दांडी संघ डॉट बॉलच्या शोधामध्ये असेल, विकेटच्या शोधामध्ये असेल आणि पवनसुत नवली संघ धावांच्या शोधामध्ये असेल. प्रत्येक बॉल इथे मात्र मोजला जाईल दोन्ही संघांकरिता, खूप महत्वपूर्ण आहे. काय क्लट केला, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काटेकी टक्कर जी म्हणतात ना ती ही मॅच बघायला मिळते. अप्रतिम, सुंदर. अगदी चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र खोदून काढलं दिशा दिल्ली चेंडूला. एक रन कंप्लीट केलाय. ब्रिजेश घरत स्ट्रायकिंग एंडवरती येतोय, 9व्या दाखल झालेला आहे क्रीजवरती. चला आपण बघत आहात खरी अतिशय मस्त खेळीमेळीचे वातावरण आहे, टुर्नामेंट बघायला मिळते. विजयी कोण होणार तर शेवटी माझं पालघर तालुक्यातलाच संघ कोणीतरी विजयी होणार. ओहो काय सिन्सिअर क्रिकेट खेळले आहेत. इन द एअर चेंडू जातोय जिथे बाकी डीप मिड विकेटचा खेळ थ्रो करेपर्यंत दुसरी धाव बघायला मिळेल का आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. काय सुपर पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. एका साईडला तुम्ही विचार केला तर बघायला मिळते तुमचे तुषार मोरे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला विचार बघायला मिळेल तर ब्रिजेश घरतला आपण पाहतोय आणि टाळ्यांचा कडकडाट येतोय पवनसुतच्या पॅव्हलियन मधनं. प्रेक्षक वर्ग नवली गावातील आपण पाहतायत, मोठ्या संख्येने तिथे उपस्थित झालेत. कॅमेरामनला देखील मी विनंती करेन की मध्ये मध्ये आपण प्रेक्षकांकडे देखील कॅमेरा वळवायचा. आणि हे आज नाहीये, मागील 30 वर्षापूर्वी पाहिलं. पूर्वीच्या काळामध्ये ट्रक यायच्या मग आजोबांना काकांना बसता येतो, खुर्च्या आणायच्या, गाद्याच्या गाद्या आणायच्या. हे दृश्य बघायचो आम्ही फायर पासवाच्या मैदानावरती. येणाऱ्या काळामध्ये फायर पासवाच्या आदरणीय विदुरजी पाटील साहेब, आदरणीय गणेशजी घरत यांच्या अध्यक्षतेखाली 2,01,25,000 26 ते 30 या कालावधीमध्ये आपण फायर पासवाच्या मैदानावरती मॅच बघणार आहोत. आता बाकी धावा संख्या आहेत म्हणजे 9 चेंडू 12 धावा. अतिशय रोमहर्षक सामना तुम्हाला बघायला मिळतो. एका साईड यंग याच्यावर दांडी आणि एका साईडला पवनसुत नवली. पुण्याच्या मार्गस्थ होतोय राकेश प्रभू. काय चेंडू टाकला, पण तेवढ्याच चांगला पहिले खेळ चेंडूला ग्लान्स केलाय. चेंडू जातो डी स्क्वेअरच्या रिझनला. इथे फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धाव तुम्हाला बघायला मिळेल. इथे बाकी तुम्हाला लेदरची पर्वणी बघायला मिळाली. चेंडू पॅडवर आल्यानंतर कशा पद्धतीने स्क्वेअर लेगला ग्लान्स करायचा हे बघायला मिळालं. हे खूप चांगलं जेंटलमन क्रिकेट ज्याला म्हणतात ना तो क्रिकेट तुम्हाला बघायला मिळाला. बघा क्रिकेटमध्ये म्हणतात की जेव्हा चांगले चेंडू असतील तेव्हा त्यांचा सन्मान करा, जेव्हा खराब चेंडू पडतील तेव्हा मात्र त्याचा खरपूस समाचार घ्या. यावेळेला राकेशनं अगदी पायावरती टाकलेला चेंडू होता, त्याला अगदी मनगटाच्या साह्यानं दिशा दिली. लॉंग लेगच्या रिझनमध्ये चेंडू गेला आणि इथे ब्रिजेशने मात्र 2 धावा अर्जित केल्या आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पवनसुत नवली या संघाची झाली आहे 54 धावा. 8 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. इथून बाकी विकेट जायला पाहिजे किंवा चेंडू तुम्हाला निर्धाव म्हणजे डॉट जायला पाहिजे, तेव्हा तुम्ही सामने शकता. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय राकेश प्रभू. काय सिन्सिबल चेंडू होता, पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळण्यात आलं. ह्यालाच म्हटलं जाते क्रिकेटच्या रात्रीमध्ये जगावं कसं आणि पाण्यामध्ये पडल्यावर पोहावं कसं, तशा पद्धतीने बघायला पाहिजे. मात कशाने पाहिजे, कारण चेंडू डॉट जाणे आमच्यावर संकट मिळतं. इथे सिंगल जरी आले तरी आम्ही मॅचवर जाऊ शकतो. 1 धावा बघायला मिळते. पुन्हा जो विचार केला 7 चेंडू आणि 9 धावा. पण आतापर्यंत मी असे अनेक सामने पाहिले 6 चेंडू 6 देखील होत नाही आहे, 6 चेंडू 5 देखील होत आहे. म्हणजे इथपर्यंत शेवटचा चेंडू शाकू शकत नाही, तिथपर्यंत मॅचचा डिसिजन कुठे जाईल आपल्याला सांगता येणार नाहीये. अगदी मी तुम्हाला या अगोदर देखील म्हटलं होतं की या 2 संघांमध्ये जेव्हा जेव्हा सामना होतात आणि तेव्हा मात्र शेवटच्या बॉलपर्यंत ती उत्कंठा शिगेला पोहोचते आणि याही मॅच मध्ये तेच पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन राकेश तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथे येतोय पंचांचा सिग्नल. अगदी फ्लॅट फटका पाहायला मिळालाय. चौकार 4. इथून पाणी येईल, डकआउट म्हणून कोणी जाऊ नका, डायरेक्ट घेऊन. इथे जो 12वी असेल तेच पाणी येणार. प्रत्येक संघाला विनंती असेल पाणी जेव्हा जेव्हा लागेल 4 ओव्हरनंतर ड्रिंक्स कंपल्सरी आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला लागेल तर आमच्या इथे जो 12वा खेळाडू असेल आमच्या समोर तोच घेऊन जाईल. डकआउट म्हणून कोणी तर येऊ नका. जर आला तर 3 धावाची पेनल्टी, याची कृपया नोंद घ्यायची आहे.
काय दर्जेदार स्पर्धा बघा. ह्या चौकानंतर मला वाटते की कुठेतरी पवन सुतनवलीकडे मॅच जाताना बघायला, पण 6 चेंडू 5 धावा. आपण जी मॅच बघितली उमरोळीमध्ये आम्ही पाहिले होते, 6 चेंडू 6 धावा असताना विवेक नावाचा गोलंदाज होता आणि तेव्हा बाकी प्रणयसारखा गोलंदाज असताना देखील फलंदाज असताना 2 चेंडू 2 धावा निघाल्या नव्हत्या. तर एक निश्चितच मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. पण आता जर तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने ब्रिजेस बॅटिंग करतो, ज्या पद्धतीने तुषार बॅटिंग करतो, एकही चेंडू डॉट टाकत नाही, प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा काढून काढतात. अगदी आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट हे सर्वांना मात्र पाहायला मिळेल. या अगोदर देखील मी कालच्या दिवसात उल्लेख केला होता की शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला एक अव्वल दर्जाचं क्रिकेट हे आर्यनच्या मैदानावरती पाहायला मिळेल आणि ही पहिलीच मॅच क्वार्टर फायनलची अतिशय उल्लेखनीय ही पाहायला मिळते. ऐतिहासिक या मैदानावरती रंगणारं हे क्रिकेट आपण पाहत आहे. शेवटचं षटक बाकी आहे, 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 5 धावा करायच्या, 5 धावांची आवश्यकता आहे. आपण जर विचार केला, तुम्हाला यावर्षी बघितलं, कालच कुमारची गोष्ट केली, तर कशासाठी आपण नाराज करतो म्हणजे आपण बेस्ट बॅटर सायकल ठेवला तर बेस्ट बॉलर देखील सायकल ठेवला पाहिजे. मग रात्रीच बोलायचं आणि दिवसा खरं करायचं. काय शब्दामध्ये ताकद आहे हो. सोन्याच्या मातीला जसं म्हणतात ना, मखमली हिऱ्याची चमक, तशी यांच्या शब्दाला वजनाची किंमत आहे. अप्रतिम. 6 चेंडू 5 धावा. कृणाल नावाचा गोलंदाज बघतो समोर तुम्हाला स्ट्राईकवर असणार आहे तो म्हणजे ब्रिजेस. काय आजपासून बघा, आत्ता एवढे प्रेक्षक, रात्रभर प्रेक्षक जेवण झाल्यानंतर अनेक लोक तुम्हाला पाहायला मिळतील. ओ बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला, चेंडू सरळ जातो डीप पॉईंटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. कव्हरचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील बघायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. मॅच कशी न्यायची आणि अगोदर कशी संपवायची, खूप चांगलं जेंटलमॅन क्रिकेट मला ब्रिजेसकडून बघायला मिळेल. अगदी अगदी काय चांगल्या संयमानं मात्र या चेंडूला खेळलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहत आहे धावसंख्या आता झाली आहे 61, 61 धावा. आता बाकी 5 चेंडू 3 धावाची आवश्यकता. थोडंसं सेटमध्ये बदल केलाय. राकेश पवनने मला शॉर्ट कव्हर लावलाय आणि एका साईडला विचार केला. अतिशय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतोय आणि निश्चितच ज्या पद्धतीने प्रेक्षकाने उत्कंठा डिक्लेअर केली होती कालच्या दिवसापासून की हे मॅच काफी देखणे लायक, म्हणजे ही मॅच तुम्हाला बघण्यासारखी आहे. आपण बघत आहात आमदार चषक. लोकांच्या घराघरात ज्यांनी नाव कोरलं ते म्हणजे आदरणीय राजन गावी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण पालघर आमदार चषक बघत आहात. कव्हरच्या रिझनला खेळण्यात चेंडू निघून जाईल का, कडकडीत शॉट तुम्हाला बघायला मिळतोय आणि या 4 धावांची बाकी विजय संपादन केलंय. ब्रिजेसकडनं बॉलिंग देखील चांगली झालंय, ब्रिजेसकडनं बॅटिंग देखील चांगली झालंय आणि प्रीतम बारीने येऊन जे 5 चेंडूमध्ये मोमेंटम तयार केलं, 15 धावा उघडल्या, ती संधी जी उपलब्ध करून गेली आणि त्याची पूर्ण संधीचा फायदा घेतलाय. त्यांना दोन्ही संघाने शेकहँड करायचं आहे आणि शेकहँड हस्तांतरण कंपनी करा. जबरदस्त मॅच आणि ह्यानंतर बाकी तुम्हाला 2 आवाज बघायला मिळेल. एका साईडला युसुफ सय्यद आणि एका साईडला तुम्हाला उत्कर्ष पाटील, हे 2 आवाज बघायला मिळेल. पण ह्या मॅचबद्दल काय म्हणा, जशा पद्धतीने म्हटलं की शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत मॅच तुम्हाला बघायला मिळेल. कारण 64 धावा दिस इज गुड स्कोर, नॉट कम स्कोर आपण बघितलं. पण ज्या पद्धतीने मोमेंटम प्रीतम बारीने तयार केला, तिथे मोमेंटम आल्यानंतर बाकी या 2 फलंदाजांनी शेवटपर्यंत मॅच सोडलेली नाही. अगदी अगदी मोमेंटम शिफ्ट केला. खास करून प्रीतम बारीचा उल्लेख तर होईलच जेव्हा जेव्हा या मॅचचा उल्लेख होईल. काय सुंदर खेळ केली, 15 रन आणि ते 15 रन खूप महत्त्वाचे होते या सामन्यामध्ये. आणि मॅन ऑफ द मॅचचा विचार आपण केला तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्याचा धर्मवीर आणि शामक होता. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला बघायला मिळतो प्रीतम बारी. जबरदस्त बॅटिंग केली, 15 धावा 5 चेंडू आणि 1 षटक देखील सुंदर हाताळलं आणि या सामन्यात त्याने मोमेंटम तयार केलं. हा देतो या प्रीतम बारी, प्लीज आपला सामनावीर पुरस्कार घ्या. चला आणि आता बघत आहात आपण 2 आवाज. एका साईडला धनसर आणि एका साईड बोईसरचा आवाज. एका साईडला युसुफ सय्यद बघायला मिळेल आणि एका साईडला उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक संके सर आणि मंथन गरज सर. आज आमच्या साथीनं युसुफ सय्यद सर देखील जोडले जातात. आजचा अंतिम दिवस, आमदार चषक आणि आमदार चषकाची एक जबरदस्त कहाणी. आणि आज ऑल इंडिया आयकॉनमध्ये आज तमाम पालघरचे क्रीडा रसिक या स्पर्धेकडे जोडलेत, त्यांचं स्वागत. मी उत्कर्ष पाटील आज अंतिम रजनीमध्ये समालोचनाशी जोडला जातोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन. माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्य स्मरण करू.